तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्लॉग चॅनलवर. आणि आजचा व्लॉग आहे ना खूप जास्त खास आहे, कारण मी स्वतःच खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण या गोष्टी मला खूप आधीपासून करायच्या होत्या. आणि आता मी विचार केला की जर ठरवलंच तर करायचंच. आणि मी जिथे चाललो ना ते मी तुम्हाला डायरेक्ट लोकेशनवरतीच जाऊन सांगेल. सो तुम्ही बघत राहा व्हिडिओ. आणि या आधी जी आपली सिरीज मी अपलोड केली होती, जी कुल्लू मनालीची सिरीज होती, जर ती तुम्ही बघितली नसेल ना तर ती नक्की बघा. त्याचे मी पार्टमध्ये टाकले, म्हणजे पूर्ण सिरीज आहे. सो ते नक्की बघा, तुम्हाला ते आवडेल. आणि ज्या लोकांनी पण ती सिरीज बघितली त्या लोकांकडून खूप जास्त सपोर्ट आणि प्रेम मिळाले त्या सिरीजसाठी. सो असा सपोर्ट करत राहा आणि अ, असंच प्रेम दाखवत राहा. आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल तुमच्यासाठी. सो आता काही माझी ठरवलेली टाळकी आहेत जी माझ्या व्हिडिओमध्ये असतात ती येत आहेत, त्यांचीच वाट बघतोय. आपण ते आल्यावरती भेटू परत. सकाळचा सुंदर असा सूर्योदय पाहून आजच्या प्रवासाची सुरुवात झाली आणि काहीच वेळात आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो. तर आजचा जो ब्लॉग होता तो म्हणजे कलावंतीन दुर्ग ट्रेकचा, जो दुर्ग त्याच्या अवघड अशा ट्रेकिंग एक्सपिरियन्ससाठी ओळखला जातो. कलावंतींकडे जाणारा रस्ता दिसायला जितका सोपा त्यापेक्षा जास्त अवघड होता, पण निसर्गाच्या सौंदर्यात हरवून जाण्याजोगा. गडावर जाणारा रस्ता हा पूर्णपणे जंगलाचा होता, पण या घनदाट जंगलाच्या सावलीत चालताना जाणवतं ते म्हणजे निसर्गाशी असलेलं आपलं नातं, पक्ष्यांचा गोड आवाज आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स. पडशील ना. बघता बघता अर्धा रस्ता पार केला आणि समोर दिसला तो म्हणजे हा सुंदर सह्याद्री. आणि समजलं हीच मजा असते ट्रेकिंगची. सो चला निसर्गाचा सन्मान करूया आणि अनोख्या अशा ट्रेकचा आनंद घेऊया. मी तुम्हाला एक सगळ्यात भारी जागा दाखवतो इकडची. गडावर जाताना सगळ्यात पीसफुल जागा आहे ना ती इथं आहे. तिथे मारुती कोरलेत असे दगडामध्ये, आणि गणपती बाप्पा आहे तिथे. तिथे पाय पडायचं आणि मग वरती जायचं. इथे आलो म्हणजे अर्धी ट्रेक झाले असं समजा. श्रीराम जय बजरंग. गणपती बाप्पाची मूर्ती आहे. खाली जागा बरोबर आहे ना. टिकाला आणि हा परत प्रवास सुरू झालेला आहे. काय चार्जिंग लावते मोबाईल? दिसते का रे आपण? थोडंसं वरती आलोय आणि इथं जायचं आहे अजून. जी व्ही आकाराची दरी म्हणतात ना तिकडे जायचं आहे. आणि लक्षात ठेवा, कधी पण आल ना तर या साईडून नाही जायचं आहे. काय काय जण त्या साईडून जातात आणि तो रस्ता चुकीचा आहे. हे जी हा रोड जो आला ना पुलाचा, तिथून हे जे हॉटेल सोहम आहे ना त्याच्या राईट साईडने इकडे हा रोड गेला आहे स्ट्रेट. तिथून वरती आलात ना ते दोन रोड गेले तिकडं आणि एक इकडे. इकडे नाही जायचं आहे. हा बोर्ड लिहिला असा लिहिलेली आहे. तर गावातून रोड गेला असा. बघा गावात बहुतेक काहीतरी कार्यक्रम आहे. लग्न आहे त्याला गावात. गावात लग्न आहे, जेवायला जाऊ का? बेत तर चाललं आमचं, उघड खायचा पण नाही. नको, आम्ही तिकडे जाऊन थांबलो. इकडून जायचं ना. लेफ्टला जायचं. आपल्याला लेफ्ट साईडून जायचं बा. इकडून इकडून प्रभाळगडला जाऊया का? ना इकडून जायचं. चेंज करू प्लॅन आपण. इकडून इकडून त्या साईडला प्रबळगडचा रोड आहे आणि या साईडला कलावंतींचा. इकडून आहे ना. हा इकडून 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 कुठं आहे? अरे इकडूनच आहे. हॉटेल होतं हे बघा. तुम्हाला इकडे वाटलं मी पण हॉटेलच बघत. आपण हॉटेल बघू.
हा अरे कशाला हॉटेल भाव भेटणार नाही लगेच. अरे ट्रेकिंगला आलास का जेवायला? असा रोड आहे, याच गावाच्या रोड मधून जायचं आहे. अरे हेच अरे बा बोंडूक गावचा स्मेल आला आंब्या झालं नाही तर हे वाटतं बघ जाम. हे काजू याला ह्याला काजू जाम बोलतात. तुला घराची भाजी बोलतो. छोटे छोटे काजू यायला लागलेत. हे बोंडूक आहे बोंडूक. छोटे छोटे बघा हे काजू आहे. काजूच्या बिया, या बियांची भाजी बनवतात. ह्याला जाम बोललं जातं जाम. आणि ते बघा ते बोंडूक तसं होतं, ते वरती दिसतात बोंडूक पिवळं, त्याला बोंडूक, ते पिकलेला बोंडूक बोलतात. अजून आत्ताशा तर बिया आल्या, या बिया आहेत ना, ही भाजी तयार होते. दोन रोड आहेत इथं. इकडून जायचं ना, मला वाटतं हात रोड असेल. पायांनी उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतायत थांब इथे जाता, नाहीतर रात्री खूपच जास्त त्रास होईल. वरती जाताना ना पूर्ण रोड असा जंगलाचा यार, एवढं भारी वाटतंय ना. ते तरी बरं आम्ही सकाळचं आलोय, त्यामुळे एवढं ऊन नाही. हालत तर खराब होतेच. म्हातारा माणूस काठीचा सहारा घेतोय. हा तरी नॉर्मल शिड्या आहेत, ह्याच्यापेक्षा डेंजर वरती आहेत शिड्या. आणि झोपाळ्याचा एरिया. मी पण जरा जातो झोका खेळायला. मला असं वाटतं इथं असं झोपावं भाई, काय झोप लागेल रावस. पूर्ण भारी वातावरण झालंय, एकदम थंड. म्हणजे बाहेर गेलो ना असं, म्हणजे खालती थोडंसं गरम होत होतं, जसं असं वरती येतोय ना एकदम असा गारवा, एकदम गार वाटतं. असं वाटतं इथंच झोपावं, असं मस्त दिवसभर पडून राहायचं इथंच निसर्गासोबत. भाई डिसिजन आमचा भारी होता की यायचं ट्रेकिंगला. कोण आलं नाही, बट आम्ही आलो इथं मस्त 3 जण. आणि जे आले नाहीत त्यांनी विचार करा नेक्स्ट ट्रेकिंगला जाणार तेव्हा यायचं की नाही ते. हा अनुभव तुम्ही मिस करताय सगळे लोक. 5च मिनिटात निघू आम्ही आता. आणि याच्या अंगात मस्ती बा. निल्या काकी व्हिडिओ बघणार आहेत. काकी याला ना जरा चापटवा थोडा घरी आला की. ब्रेक संपलाय. एवढी इन्क्लाइन चढाई होती तिथं पण, सेम वरती पण आहे. आणि आम्ही लास्टच्या टप्प्यावरती पोहोचलो इथे. म्हणजे इथून आता इकडे चढायचं आहे वरती. आणि इथून असे पहिला तर असे रोप दिले इथं छोटीशी चढायला, आणि मग तिथून वरतून पूर्ण स्टेअर्स आहेत अशा क्रॉस आणि वरती प्रॉपर जायचं आहे. तर आता पहिला प्रतीक जातोय वरती, निलेश वरती पोचलाय, मग मी जाईल. पकडून जा रे, पकडून जा बे. ते खाच्या दिल्यात ना, त्यात पाय ठेव.
लेफ्ट लेफ्ट. शिड्या कुठे आहेत, कुठल्या साईडला? इथनं जायचंय. हे बघ एवढं रिस्की आहे. इथं अशी कायच जागा नाही. इथं पकडायला कायच नाही. शिड्या तिथं आहेत ना. आता इथून हे बघा खाचे दिलेत, त्या खाच्यांमधून वरती जायचं आहे. दिल्या सावकाश आहे. सह्याद्रीचा कडा श्वास खडा इकडे आहे ना भाई. गावचा माणूस आहे भाई. रांगडा गडी बिंगडा आता सुद्धा काम आहे का? काय नाही चालत. बाबा आता जाम एकदम डोक्यावर आले. हर हर महादेव. शिड्या स्टार्ट आहेत. अरे इकडून शिड्या होत्या, तुम्हाला शिड्या दाखवतो मी. इकडून पण आहेत आणि इकडून पण आहेत. हा गो भावा. तो व्हॅली आहे प्रॉपर. थोड्या शिड्या चढायच्या आहेत. सो मी व्हिडिओ थोडा बंद करतो, कारण रिस्क घ्यायची नाही मला बिलकुल. सो थोडं वरती आलो आहे आणि या शिड्या पूर्ण 85 डिग्री आहेत, अशा प्रॉपर उंच अशा. सो व्हिडिओ नाही, फर्स्ट टाईम आलो आहे. रिस्क नाही घ्यायची जिंदगीची. एकदम शिस्तीत जाणार आणि शिस्तीत वरती चढणार. कसं वाटतंय मित्रांनो? अर्ध्यात चढलो आताशी. एकदम मस्त वाटतंय. आणि इकडे हवा पण खूप आहे. लिटरली ते यूट्यूब व्हिडिओमध्ये वगैरे बघतो ना आपण, की छोट्या छोट्या शिड्या दिसतात एकदम, म्हणजे असं वाटतं की आरामात चढता येतील. पण जो हर एक शिडीमधला जो गॅप आहे ना, तो खूप जाम मोठा आहे. म्हणजे पूर्ण असा वरती पाय करायला लागतो तेव्हा कुठे चढायला येते. आणि पूर्ण स्ट्रेट अँगल आहे इकडे. आणि पूर्ण अशा शिड्या आहेत, अशा असं नाही की थोडा असा आहे तर आरामात चढता येईल. पूर्ण अशा इन्क्लाइन आहेत. सह्याद्री. आता कळतंय भाई त्या काळामध्ये माणसं एवढी फिट का होतीत. हे खाऊ नाही आहे रोज चढणं उतरणं. इथनं झेंडा दिसतोय थोडंसंच आहे तेच. आता पोचू आम्ही वरती, पण डेंजर शिड आहे, डेंजर. माझी बोबडी वळायला लागले एवढं वरती आलो ना आम्ही. असं पाणी जितकं होईल ना तितकं प्या यार, कारण घसा एकदा सुकला ना आणि तुम्ही या ज्या हाईटवरती आहे ना इथे वरती, हालत खराब होणार. जर सवय नाही आहे ना कोणाला तर 100% चक्कर येण्याची गॅरंटी आहे. आणि पाण्याची बॉटल आहे ना, आणि ज्याला हाईटचा फोबिया आहे ना त्याने तर येऊच नाही बाई. आणि जेवढं होईल कारण जेव्हा असं खाली बघतोय ना एकदम डेंजर फील असं वाटतंय भाई. आणि जेवढं होईल तेवढं पाणी कॅरी करा. खूप जास्त, कारण बॉडी एवढी डिहायड्रेट होते ना वरती चढता चढता, कारण धाप लागत असते आणि पाण्याची सोय नाही इकडे. आणि बिलकुल एक पण शॉप ओपन नाही. आम्ही वरती येत होतो ना, एक पण शॉप ओपन नाही. ते तरी बरं आम्ही तिघांनी पण पाण्याच्या बॉटल कॅरी केल्या. ट्रिपमध्ये येत असाल तर पाणी कुत्रा आलं वरती, राखणदार आलेला आहे. चला आता परत आम्ही चढतो वरती. चला तर पुन्हा चढूया आपण वरती. आणि गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. आंबे स्टॉप घेत जाऊया. जवळ आल्यावरती नको रिस्क. फायनली पोचलोय आम्ही. 2-3 मिनिटाचाच ट्रेक राहिलाय. बघ ना बाबा
फर्स्ट ट्रेक आहे माझी आणि जो एक्सपिरियन्स आहे ना नेक्स्ट लेवल आहे. मला तर फुल मजा येते. तेच मजा तर येते रे, पण असा एक्सपिरियन्स आहे ना म्हणजे असा जो अनुभव आहे ना तो फक्त शिड्या चढायचं जे अशा उभ्या शिड्या चढायचा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम आहे माझा. नाही तर अशी ट्रेक केलेली आहे पहिली ऑलरेडी. आता कळतंय की लोक सह्याद्रीमध्ये का फिरायला जातात. जोपर्यंत आपण जे महाराजांचे आपले गड किल्ले आहेत ना ते एक्सप्लोर करत नाही ना तोपर्यंत आपल्याला खरा इतिहास नाही कळणार की त्या काळात लोक इतके स्ट्रॉंग का होते आणि त्यांचं असं शौर्य ज्यावेळी आपण ऐकतो ना त्या लोकांचं की त्यांचे किती धाडसी होते ते लोक, हे बघूनच कळतं. आपण आलो आणि एवढ्या वेळात जे हालत खराब झाले ना, पण त्या काळातली माणसं अशी नव्हती यार. ती जाम स्ट्रॉंग होती, प्रमाणाच्या बाहेर. फर्स्ट ट्रेक आणि जाम भारी वाटते. तरी अजून जोपर्यंत वरती जी महाराजांची मूर्ती आहे ती बघत नाही ना तोपर्यंत मनाला शांती नाही भेटणार. सो लवकरात लवकर मला तर वरती पोचायचं आणि ती जी महाराजांची मूर्ती आहे ती बघायची आहे. जोपर्यंत ती बघत नाही ना तोपर्यंत असं वाटणार नाही की हा बाई माझी फर्स्ट ट्रेक आहे ती सक्सेसफुल झाली. सो चला आता परत जाऊया वरती. परत ट्रेक सुरू. प्रतीक आहे मागे. निलेश ते गडही असतात नाही का तसा एकटा पुढे पुढे चाललाय तो आमचा. नाही हा 2 मिनिटाचा फक्त रस्ता बाकी आहे. आणि वरती चढल्यावर पण परत जो पॉइंट आहे ना तिथे इकडच्या लोकांनी अशा शिड्या बनवल्यात अशा रस्सीच्या. आणि आता तुम्हाला दाखवतो कसा ओढायचे. हा निलेश चढतोय. प्रतीक जा. हाय निलेश वरती गेलाय. आता मी जातो वरती. तर आम्ही आलोय वरती आणि दरी बघा तुम्ही. दरी बघा. दरी दाखवतो. नको इथं पुढे दाखवला. अजून पुढे नको 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 भावा नको. अरे अशी दाखव. असं असू दे असंच असू दे. आपल्याला रिस्क नाही घ्यायची जिंदगीची. आणि इथं वरती जायचं जिथे झेंडा दिसतो ना तिथे जायचं आहे. चल चढताना हालत खराब झाले. उतरताना एवढं काय वाटणार नाही कारण असा खालच्या साईडला स्लोप असेल ना. पडशील रे. भाई गडावर आलं ना की असे एकमेकांना मदत करणारे मित्र असतातच सोबत. म्हणजे इथे आम्ही आलो वरती आणि इथे जी शिडी लावतात ना ते गाववाले जे माणसं आहेत ते जे शिडी लावतात ना ती त्या शिडीच नव्हती बिलकुल. आणि त्या लोक वाटतं ती शिडी काढून घेऊन गेलेत वाटतं. बट इथे बघा कसे एकमेकांना सपोर्ट करून वरती चढलेत सगळे आणि सगळे खाली येतात. आता खांद्यावर पाय ठेव ना. खांद्यावर पाय ठेव ना. खांद्यावर पाय ठेव ना त्याच्या उलटा. उलटा आहे. सोम तू असं खाली आहे. मग एक पाय तू आहे ना बंड्या
ही असते बाई मैत्री, एकमेकांना सपोर्ट करून वरती चढलेत सगळे, वरती खालती उतरलेत. आलेच फायनल सगळे खाली. प्रतीक आहे, निलय आहे. काय माहिती त्या लोकांनी ती शिडी का काढून नेले ते भारी वाटलं येऊन. छान असं ट्रेकिंग झाली. फर्स्ट ट्रेकिंग होती बट एक्सपिरियन्स भारी होता पहिल्याच ट्रेकचा. सो आता थोडंसं ते थांबून आम्ही नंतर लगेच निघू खाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. जाम भारी मित्र भेटले सगळे इथं. आता आम्ही सगळे उतरतोय खाली. हे पण सगळे मुंबईवरूनच आलेत. आता सगळे निघालेत खाली. थोडं खाली जाऊन रेस्ट करणार आम्ही. आणि हे बाकीचे मित्र आहेत ते पण आमच्यासोबत निघालेत. कोण ना कोणतरी असं भेटतच सोबत. ते नाही येणार मला वाटतं. ते अर्ध्यातूनच गेले असतील रिटर्न. अरे ते आपलं पुढे आले ना बाईक घेऊन. ते आमच्या पाठीच होते ते लोक. हा हा. ते तिथं खाली पहिलं दुकान लागतं ना, तिथं थांबून गेले. चला जरा आता वाट थोडी उतरण्याची आहे, तो आम्ही जरा व्हिडिओ बंद करतो. व्हिडिओच्या नादात रिस्क नाही घ्यायची. सगळ्यांची बॅटरी डाऊन झाली. म्हणजे असं वाटतं ना पायाला कोणी असं पकडून ठेवलं, असं लॉक झाले ढोपरं माझी. प्रतीक हळू प्रतीक. हा शिडी नाही तिथली. तुषार तू आहे ना असं उलट करून उतरायचं. नको टाकू. एक नंबर. चला आले का सगळे. कसे उतर लाईन लागले. या आरामात आरामात. भाई चढताना जेवढी हालत खराब झालेल ना, येताना बिलकुल काय वाटलं नाही. किती 5 मिनिटात आलो असेल आपण खाली. हा 5-10 मिनिटात. जाताना जाम स्ट्रगल केला. या स्टॉपवरून आता आम्ही खाली निघालो. आणि खाली पण इथं पूर्ण उतरायला थोडा स्ट्रगल आहे. पण तिकडे ना हे दोघंच ना गुफा शोधतात. तिकडे गेलेत नाही. इथे ना गुफा आहे, ती आम्ही शोधतोय. बघायची आहे ती गुफा, बघायची आहे कुठे आहे ती. आम्ही येताना पण बघत होतो पण दिसली नाही कुठं. आत्ता तरी बघू कुठे दिसते का. त्याच्या आतमध्ये ना कसं आहे, असं एकदम थोडासा असा रस्ता आहे. तिथून आतमध्ये गेलो ते पूर्ण असं ओपन स्पेस आहे. म्हणजे आरामात 7-8 लोक अशा आतमध्ये बसू शकतात ना, एवढी जागा आहे आतमध्ये. ती गुफा बघायची आहे. त्या साईडला तर गुफा नाही दिसली. तर बघू या साईडला. हे या साईडलाच वाटते मला तर. या साईडला गेले तिकडं. हा भेटली 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 भेटली. चला चला फायनली गुफा भेटले. आता गुफा एक्सप्लोर करायची आहे. पहिला बघा रे काहीतरी आतमध्ये आहे का. दगड वगैरे टाकून बघा. कधी पण ना लक्षात ठेवा, जर असा गुफा वगैरे असेल ना कधी पण आवाज देऊन बघायचा किंवा आतमध्ये दगड वगैरे टाकून बघायचं. म्हणजे आतमध्ये जर कोण प्राणी असेल ना तो बाहेर येतो. जाऊया का आतमध्ये. चला आतमध्ये जाऊया. हा जातात आतमध्ये. जाऊ शकतो. जातात आतमध्ये. आम्ही चाललोय गुफेत. हे चला जाऊ. राईट साईडला आलात ना तिथे पूर्ण अशी गुफा आहे. जिथे असं लेफ्ट साईडला पण जागा बनवले. तेवढी जागा आहे का रे. जागा थांब बघू. अशी गुफा आहे भाई, डेंजर. हे आहे का व्हिडिओ बनवा. कोण पुढे गेले त्याने.
आतमध्ये ना प्रॉपर जागा आहे बसण्यासाठी. असे म्हणजे विचार डायरेक्ट रिव्हर्स मारलं की नाही तसं मुकेश मरायचं एखादं. ऑक्सिजन पण आहे पण एवढाच राहील नंतर संपला का संपला. लिमिटेड ऑक्सिजन आहे. गड बघून झाला, गुफा बघायची होती ती पण बघून झाली. आता उतरूया खाली. सर्व बघून झालं. सगळ्यात डेंजर होतं बे गुफेचं. हा बे सगळ्यात डेंजर होतं बा गुफेचं. फायनली आता आम्ही आलो आहे अर्ध्या रस्त्यात. म्हणजे 60% उतरलो आहे आणि बाकी अजून 40% आहे उतरायचं. हां, आणि ऊन एवढं वाढलं आहे ना, नेक्स्ट लेवल ऊन आहे भाई. या उन्हात जर कोण चढायचं बोललं ना फाटून हातात येईल एवढं ऊन आहे. बरं झालं आम्ही सकाळीच गेलो होतो आणि सकाळी लवकर गेलो ना, त्यामुळे आम्हाला थोडं पण असं ऊन लागलं नाही तिथे आणि थकवा पण जास्त जाणवला नाही. पण आत्ता जे लोक जात आहेत ना काय काय त्यांची हालत खराब आहे. लिटरली हालत खराब आहे त्यांची. हो, आणि ऊन लागते त्यामुळे थोडंसं हे घातले आणि आता उतरायचं फटफट फटफट फट खाली. खाली उतरल्यावरती हे काहीतरी आहे तिथं भावा. आणि खाली उतरून थोडंसं खाणार, पेट पूजा करायची आहे कारण बाई जाम भूक लागली. ना एवढी हालत खराब झाली नाही तर वरती आल्यावरती, कारण आम्हाला वाटलं एखादं दुरी शॉप ओपन असेल. पण कसं मी जर सकाळी सांगितलं ना तुम्हाला वीकडे आहे ना, वीकडेमध्ये तुम्हाला बिलकुल एक पण शॉप ओपन नाही भेटणार. सगळे शॉप क्लोज. आणि विकेंडमध्येच ते लोक शॉप ओपन ठेवतात. चालत त्या लोकांनी साधं तिथे वरती चढायला ना, जिथे महाराजांची मूर्ती आहे तिथे चढायला पण जी शिडी असते ना, म्हणजे अशी त्या लोकांनी रशीची शिडी बनवलेली आहे. ती शिडी असते ना ती पण काढून घरी घेऊन जातात ते लोक वीकडेजला. फक्त विकेंडमध्ये लावतात. तरी आमच्यासोबत ते काय मित्र भेटले ना आम्हाला, त्या लोकांनी हेल्प केली. सो सगळे वरती चढले आणि परत एकमेकांच्या खांद्यावर फुल असे दहीहंडी केल्यासारखे खाली उतरले सगळे. आता फटफट खाली उतरायचं. जास्त नाही, अर्धा तास लागेल, अर्धा पाऊण तास. कारण आता चढण नाही आहे ना, फक्त असं उतरायचं आहे. सो जास्त टाईम नाही लागणार उतरायला. जाताना हालत खराब होते, येताना एवढं काही वाटत नाही कारण पूर्ण सावली वगैरे आहे. पण मध्ये मध्ये ऊन आहे ना, त्यामुळे पूर्ण बॉडी डिहायड्रेट होते. त्यामुळे पाणी कॅरी करा, ॲटलिस्ट 3-4 बॉटल तरी कॅरी करा. हे आले का? आता जातो खाली आणि तुम्हाला भेटतो मी खाली जिथे आम्ही बाईक पार्क केल्या तिथे. आम्ही पोचलो आता खाली जिथून आम्ही ट्रेक सुरू केलेली. बेसवरती आलो आहे आम्ही इथे. आणि इथे त्यात 2 गाड्या, माझी एक आहे, निलेशची एक आहे. इथे 2 गाड्या आणलेल्या आम्ही, 3 आलेलो. तर जाम भारी वाटलं एकदम. असं जाताना एनर्जेटिक होतो एकदम आणि
ठीक आहे, दम पण तेवढाच लागला कारण फर्स्ट टाईम होतं, बट एन्जॉय खूप केलं आणि काय मित्र भेटले, ट्रेकर्स. दमलोय, खूप जास्त दमलोय, खूप. आणि आता घरी पोचायचं कारण आता बाईक पण चालवायची आहे एवढ्या उन्हामधून, वैताग आलाय. सो आता थोडं कुठेतरी थांबू आम्ही, तिथे भेटतो तुम्हाला कारण भूक लागली, सकाळपासून काही खाल्लं नव्हतं ना जास्त. आणि मी हा व्हिडिओ घरी गेलो एंड करेल कारण आता ताकदच नाही बिलकुल माझ्या अंगात. चला भेटू आपण आता जिथे थांबू ना, स्टॉप घेऊ तिथे काही एका जागेवर पण खायला काय नव्हतं, आवरट सारखं. कारण आम्ही थांबलोय थोडंसं पुढे आलो आणि ते एक वडापाव सेंटर होतं, तिथं वडापाव खायला थांबलो. वडापाव लडाख टू मुंबई वडापाव आता खातो थोडंसं, भूक लागली जमाने ना. माझं तर गाडी चालवायचं पण मन नाही होतं, एवढी हालत खराब झाली. असं झालं कधी घरी जातोय, आंघोळ करतो आणि झोपतो. आता खातो थोडा वडापाव खाल्ल्यानंतर नॉन स्टॉप घरी. 30 किलोमीटर आहे इथं, म्हणजे या लोकेशनपासून 30 किलोमीटर आहे माझं घर. अरे इकडे लावलं ना, इकडे लावलं. जगाचं काय ते ह्याचं काय, ट्रिप नाही लावली गाडीची. चला आम्ही जरा खातो आणि भेटू आपण डायरेक्ट आता घरी. A few moments later. फायनली मी पोहोचलोय घरी आणि आय होप तुम्हाला ट्रेकिंगचा ब्लॉग आवडला असेल. असेच खूप सारे ट्रेकिंगचे ब्लॉग येत राहणार आहेत. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला आहे तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारे लोक असे आहेत जे फक्त ब्लॉग बघतात पण त्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.